केंद्रानं कांदा निर्यात बंदी उठवली असली तरी ती शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारी आहे, असं वक्तव्य शिरूरमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हेंनी केलं। इतर देशातील कांद्यांचे भाव आणि भारतातून निर्यात होणाऱ्या कांद्याच्या भावामध्ये तफावत आहे, असंही कोल्हे म्हणाले। प्रत्येक मेट्रिक टनवर $550 हा चार्ज आहे आणि 40% निर्यात शुल्क आहे। हे जर बघितलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये कांदा ज्या किमतीला उपलब्ध होतो, म्हणजे इजिप्तचा कांदा साधारणतः 35 रुपयाला उपलब्ध होईल, श्रीलंकेचा कांदा हा 50-55 रुपयाला उपलब्ध होईल, पाकिस्तानचा कांदा हा 60 रुपयाला उपलब्ध होईल। परंतु या पद्धतीचं $550 शुल्क, त्याच्यावर 40% निर्यात शुल्क पाहिलं तर भारतीय कांद्याची जागतिक बाजारपेठेत वाहतूक खर्च जमा होऊन त्याची किंमत ही साधारणतः 65 ते 70 रुपये होईल। स्वाभाविक इतर देशांचा कांदा हा व्यापाऱ्यांकडून जागतिक बाजारपेठेत खरेदी केला जाईल। त्यामुळे ही जी निर्यात बंदी उठवल्याचं केंद्र सरकार सांगतंय ही शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या डोळ्यातली धूळफेक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।